Good evening, everyone. Good evening. Good evening, sir. ओके, काल आपण डेटा टाईप पाहत होतो. एक पॉइंट राहिला होता त्यातला डेटा कन्सल्टेशन. तो आज एक कव्हर करू आणि एक नवीन पॉइंट स्टार्ट करणार आहे, पॉवर क्वेरी एडिटर. ओके, कालपर्यंत जे शिकवले त्यात काय डाऊट्स? हकीब, नूतन, काय डाऊट्स आहेत? काय कळालं नाही, No. समजत नाही? ओके, डेटा व्हॅलिडेशन म्हणजे कोण सांगू शकेल? पूनम, नूतन, हकीब? Yes, sir. Recall करतो. हम्म. डेटा व्हॅलिडेशन्स मध्ये आपण रेंज किंवा जे काही पण डेटा आहे, ठीक आहे, तो व्हॅलिड आहे की नाही आहे. फॉर एक्झाम्पल, काय सांगू शकतो तो डेटा व्हॅलिडेशन मध्ये म्हणजे जर का माझ्याकडं एक डेटा आहे CSV फाईलमध्ये, ज्याच्यामध्ये कॉमा अँड ऑल सगळ्या गोष्टी असतात, ठीक आहे, तर त्याला सेपरेट करणं, टेक्स्टमध्ये जाणं, त्याचबरोबर तुमचा नंबरिक जे आहे ते नंबरिक फॉर्मॅट म्हणजे म्हणजे सगळं सॉर्ट करणं. सो दॅट इज अगेन कम अंडर द डेटा व्हॅलिडेशन्स. सिंपल एक्झाम्पल आहे डेटा व्हॅलिडेशनचं की फोन नंबर हा कायम 10 डिजिटच असतो. ओके, तर आपण फोन येस. नंबरच्या कॉलमला डेटा व्हॅलिडेशन हा रूल अप्लाय करू शकतो. त्यामध्ये काय करायचं की सिम्पली टेक्स्ट लेंथ 0 to 9 करायचे आणि ओके. ओके येस येस येस. ओके डेटा व्हॅलिडेशनचं सिंपल एक्झाम्पल आपण सांगायचं की फोन नंबर कॉलम. ओके, ओके. तर आता आज आपण बघणार आहे डेटा कन्सोलिडेशन. कोणाला काय आयडिया आहे डेटा कन्सोलिडेशन काय असतं? यशदीप? कन्सॉलिडेशन्स म्हणजे कंपाईल करणं डेटा, येस, डेटा कन्सोलिडेट करणं. येस, डेटा कन्सोलिडेशन म्हणजे डिफरंट टेबल्स मधून डेटा एका टेबल मध्ये फेच करणं, कंबाईन करणं. ओके, एक आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आपल्याकडे इथं 4 शीट्स आहेत. फर्स्ट इज नॉर्थ रिजन, साऊथ रिजन अँड ईस्ट रिजन. ओके, आणि एक आपल्याला कंबाईन मध्ये एक शीट तयार करायची आहे. ओके, फर्स्टली नॉर्थ रिजन मधला डेटा बघा असा आहे. पहिले मंथ्स आहेत आणि त्याचे टोटल सेल्स आहेत. सिमिलर फॉर साऊथ रिजन अँड ईस्ट रिजन. ओके, आता हा डेटा आपल्याला इथे पाहिजे या शीट मध्ये एकत्र. ठीक आहे, हा स्मॉल अमाऊंट मध्ये डेटा आहे, त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की डिरेक्टली कॉपी पेस्ट आपण करू शकतो. ओके, तसं न करता जर आपल्याकडे समजा की लार्ज अमाऊंट मध्ये डेटा असेल तर तुम्ही काय इच टाइमला तुम्ही काय हे करू शकणार नाही कॉपी पेस्ट. त्यासाठी डेटा कन्सोलिडेशनचा यूज केला जातो. तर सिम्पली आता इथे बघा की आपले हेडर्स काय आहेत, मंथ, नॉर्थ, साऊथ अँड ईस्ट. हे टोटल सेल्स आपण नंतर बघू. ठीक आहे, आणि या 3 शीट मध्ये तो डेटा आहे. कळाला क्वेश्चन काय तो? येस. आपल्याला एका शीट मध्ये डेटा कंबाईन करायचा आहे. त्यामुळे फर्स्टली सिलेक्ट करायचा कॉलम, नॉर्थ कॉलम सिलेक्ट केला, देन डेटा कन्सोलिडेट हा एक ऑप्शन आहे इथं डेटा टूल्स मध्ये कन्सोलिडेट म्हणून. ओके, इथे सम रेफरन्स म्हणजे जिथून डेटा आपल्याला घ्यायचा आहे
तो डेटा आपण सिलेक्ट करायचा आहे. डिरेक्टली आपण एक ॲरो आहे ते त्याच्यावरही क्लिक करू शकतो, नाहीतर मॅन्युअली आपण सेल रेफरन्स पण देऊ शकतो. इझी ऑप्शन हा आहे की डिरेक्टली आपण चूज करायचा, त्याच्यावर क्लिक केलं, नॉर्थ रिजन मध्ये गेलो आपण आणि आपल्याला हा डेटा तिथं शो व्हायला पाहिजे ना, म्हणून तो शो सिलेक्ट केला, देन प्रेस एंटर. एंटर केल्यावर इथं आले नॉर्थ रिजन शीट मधला B2 पासून ते B13 पर्यंत आपल्याला डेटा हवा आहे. ओके, त्यानंतर क्लिक ओके. डेटा आला. इथे आपण सिलेक्ट करताना सेल्स केलं, सॉरी, त्यामुळे तो डेटा वर गेला. इथे जर करून नॉर्थ रिजन एंटर, देन ओके. ओके, डेटा आला इथे. येस. कळालं कसं केलं? येस. ओके, सिमिलर फॉर साऊथ अँड ईस्ट ऑल्सो. कन्सोलिडेट रेफरन्स मध्ये इथे ॲरोवर क्लिक करायचं, देन साऊथ रिजन टॅब, डेटा सिलेक्ट करायचा जेवढा पाहिजे तेवढा, देन एंटर प्रेस केलं की ती विंडो येते परत, देन ओके. साऊथचा पण हा डेटा आला. टोटल करतोय का डेटा? व्हॉट? हे नाही नाही, टोटल तोच घेतोय. कॉपी पेस्ट करतो तो. आता नॉर्थ रिजन मध्ये बघा, सॉरी 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 टोटल करतो, सॉरी. कारण की तिथं सम लिहिलेलं होतं. इथं बघा, हा सर, ते सम लिहिलेलं आहे. करेक्ट 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 करेक्ट, टोटल करतो तो, सॉरी. तर 2 मिनिटं, मला ती शीट ओपन करू दे. साऊथ रिजन कन्सोलिडेट. या डेटावर पण करता येणार नाही. गिव्ह मी 2 मिनिट्स, मला ती फाईल सापडेना.
ओके, आपण आता पॉवर क्वेरी एडिटर हा एक टॉपिक शिकणार आहे. कोणाला माहित पॉवर बीआय झाली ना तुमचं? येस. हा, मग त्यामध्ये पण एक पॉवर क्वेरी एडिटर ऑप्शन असतो ज्यामध्ये तुम्ही डेटा ट्रान्सफॉर्म करता, वेरियस ऑपरेशन्स परफॉर्म करता. सिमिलर मध्ये एक्सेल मध्ये पण पॉवर क्वेरी एडिटर आहे. त्यासाठी डेटा टॅब मध्ये इथे डिफरंट ऑप्शन्स आहेत. गेट डेटा सिमिलर टू पॉवर बीआय, खरी तर लिमिटेड ऑप्शन्स आहेत. तुम्हाला पॉवर बीआय मध्ये वेरियस टाईप ऑफ ऑप्शन दिले आहेत की अजूर डेटाबेस, AWS डेटाबेस, त्यानंतर डिफरंट अजून जे सिक्वेलचे डेटाबेसेस असतात त्याचा पण ऍक्सेस दिलेला आहे. इथे लिमिटेड आहेत एक्सेल मध्ये, तुम्ही पाहू शकता इथे. ओके, तर आता आपल्याला या टेबलला ट्रान्सफॉर्म करायचं आहे. ओके, त्यासाठी पहिला काय करायचं, कंट्रोल ऑल करायचं. त्यानंतर फ्रॉम टेबल अँड रेंज हा इथे एक ऑप्शन आहे. हा ऑप्शन कशासाठी यूज केला जातो, जर आपल्याकडे एक रॉ डेटा असेल लार्ज अमाऊंट मध्ये, ओके, आणि त्याच शीट मध्ये आपल्याला हा डेटा ट्रान्सफॉर्म करून लोड करायचा आहे, तर फ्रॉम टेबल अँड रेंज हा एक ऑप्शन यूज केला जातो. जर तुमच्याकडे वेगळी एक्सेल फाईल असेल तर डिरेक्टली फ्रॉम फाईल आणि फ्रॉम एक्सेल वर्कबुक. ओके, आता आपल्याला या शीट मध्ये डेटा क्लीन करायचा आहे, त्यामुळे आपण पहिला हा डेटा सिलेक्ट केला फ्रॉम टेबल अँड रेंज. ओके, इथे त्यानं रेंज सिलेक्ट केली आहे आणि आपल्या टेबलला हेडर्स आहेत, त्यामुळे हा ऑप्शन ऑटोमॅटिकली क्लिक आहे. देन ओके. ओके, नवीन एक पॉवर क्वेरी एडिटर नावाचा एक विंडो ओपन झाली आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये एक पॉवर क्वेरी एडिटर ओपन झालेला आहे. सिमिलर इंटरफेस आहे पॉवर बीआयचा. तुमचं पॉवर बीआय झाले ना सगळ्यांचं? येस सर. सो सिमिलर इंटरफेस आहे, सिमिलरच ऑप्शन आहेत, होम, ट्रान्सफॉर्म, ऍड कॉलम अँड व्ह्यू. ओके, फर्स्टली आपण होम मध्ये बघू. जे आपण काही चेंजेस करणार ते क्लोज अँड अप्लाय करायसाठी इथं हा ऑप्शन आहे. त्यानंतर चेंजेस जसे होतील त्यासाठी रिफ्रेश आपण बटन यूज करतो की जे चेंजेस आपल्याला दिसण्यासाठी. त्यानंतर इथं सगळे टेबल्स दिसतील तुमचे. देन राईट साईडला इथे ज्या आपण चेंजेस करणार आहे त्याचे स्टेप्स A to Z, म्हणजे एक आणि एक स्टेप 1 by 1 इथं प्रेझेंट होतील. ओके, जसं की आता आता मला याचा डेटा टाईप चेंज करायचा आहे. टेक्स्ट टू मी केला तर इथे डेसिमल नंबर, ऍड न्यू स्टेप अँड रिप्लेस करंट, सेम पॉवर बीआय सारखं आहे. मी आता न्यू स्टेप ऍड केली, इथे आलं. ओके, मला हे आता चेंज रिमूव्ह करायचं आहे, त्यासाठी परत इथं कॅन्सल बटन आहे, कॅन्सल केलं आहे तसं झालं चेंज. कळतंय? येस सर. बाकीचे नूतन पुन्हा हो सर, कळते. ओके, आता इथं दोन ऑप्शन्स आहेत, रिमूव्ह कॉलम अँड रिमूव्ह रोज. फर्स्टली आता हे नल व्हॅल्यूज आहेत, यामध्ये रिझल्ट, ग्रेड, स्टेटस अँड रिमार्क्स टोटली नल व्हॅल्यूज आहेत. तर याची काय आपल्याला यूज आहे या कॉलम्सचा? नाही, त्यामुळे हे रिमूव्ह केलं तर बेटर होईल. त्यामुळे रिमूव्ह कॉलमचा इथे एक ऑप्शन आहे, फर्स्टली सिलेक्ट करायचे. देन रिमूव्ह कॉलम्स. ओके, डिलीट झाले. सिमिलरली
रिमूव्ह रोज पण आहेत, सिलेक्ट करायचे आणि रोज रिमूव्ह करायचे. आपण एक लास्टचा रो रिमूव्ह करू. रिमूव्ह बॉटम रोज. ओके, आपल्याला फक्त लास्टचा एक करायचा आहे. देन ओके. रिमूव्ह झाला रोज. रोल नंबर 100. त्यानंतर इथे सॉर्ट, बेसिक सॉर्ट आहे. स्प्लिट कॉलम माहीतच असेल तुम्हाला, बाय डेलिमीटर. जे आपण टेक्स्ट टू कॉलम करत होतो ते आपण इथून पण करू शकतो. स्प्लिट कॉलम ऑल्स. एखादं आपण एक स्प्लिट करू कॉलम. ठीक आहे, स्टुडंट नेम सिलेक्ट केला. स्प्लिट कॉलम बाय नंबर ऑफ कॅरेक्टर्स. देन ओके. झालं स्प्लिट. पूजा 2-2 नंबरने कॉलम स्प्लिट झालेला आहे. कळते सर्वांना? आकिब, पूनम, नूतन. यस सर. झालं की. देन आपण डेटा टाईप चेंज करू शकतो. सिमिलर टू पॉवर BI. इथे वेरियस डेटा टाईप्स आहेत. देन फर्स्ट रो ॲज हेडर. ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट केले, त्यामुळे आपल्याला परत रिमेन्शन करायची गरज नाही. नंतर रिप्लेस व्हॅल्यूज. जसं की आपल्या नॉर्मल एक्सेलमध्ये फाइंड अँड रिप्लेस असतं, तसंच इथे एक ऑप्शन आहे रिप्लेस व्हॅल्यूज. तर मला व्हॅल्यूज कोणती चेंज करायची आहे. आम्ही चेंज करून सुमित करायचं आहे तिथे. देन ओके. देन जिथे जिथे अमित होतं तिथे तिथे सुमित प्रिंट झाले. झालं. यस. ओके. यस सर. तर सेम मर्ज क्वेरीज आहे ना, अपेंड क्वेरीज, यासाठी 2 टेबल लागतात. कोणाला माहित आहे मर्ज कसं होतं आणि अपेंड कसं होतं? ओके, कोण सांगू शकेल मर्ज मध्ये कोणता डेटा सिमिलर पाहिजे आणि अपेंड मध्ये कोणता डेटा सिमिलर पाहिजे? नो आयडिया. ओके, वर्किंग तरी माहित आहे कसं होतं? पॉवर BI मध्ये झाले ना तुम्हाला? मर्ज मध्ये कॉलम मर्ज करतात ते दोन कॉलमला मर्ज करून एक कॉलम रिटर्न करणार तुम्हाला, जसं का नाही ऐका ना अकी, एक सिनारिओ आहे का, आपल्याकडे 2 टेबल्स आहेत. ठीक आहे. तर आपण मर्ज क्वेरी नावाचा ऑप्शन इथे यूज केला. इथे एक टेबल लोड करायला लागतो तरच होईल ते. हा, जर मर्ज क्वेरीज आपण परफॉर्म केला ऑपरेशन, तर डेटा या साईडला कॉलम वाईज ऍड होणार का रो वाईज खाली येणार डेटा? नाही, कॉलम वाईज ऍड ऑन होत जाणार पुढं. म्हणजे या साईडला ना? यस 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 यस, करेक्ट. आणि अपेंडला कसा होतो? रो वाईज ऍड होतो, लास्ट रो वाईज होतो. अपेंड क्वेरीज जर करायचे असतील तर दोन्ही टेबल मध्ये कॉलमचे जे नेम्स आहेत ते सिमिलर लागतात. नंबर ऑफ कॉलम्स सेम लागतात. नंबर ऑफ कॉलम आणि त्याच्यातला जो डेटा आणि व्हॅल्यू जे आहे ते सेम लागतात यस यस अपेंडला. यस. आता इथं मला जर अपेंड करायचं असेल तर मला आता अजून एक टेबल पाहिजे. ओके, त्यासाठी मी नवीन एक टेबल ऍड करायला घेतला. तर न्यू सोर्स, फाईल ऑप्शन, एक्सेल वर्कबुक. आता माझ्याकडे लेक्चर्स मध्ये ही माझी फाईल होती कंडिशनल फॉर्मॅटिंगची, इम्पोर्ट केली मी. ओके. ओके, ही माझी फाईल आहे. त्यामध्ये 4 शीट्स आहेत माझ्या.
ओके बरोबर. त्यातली एक शीट मला चूज केली मार्क्स डेटावाली आणि देन इथे प्रिव्ह्यू दिसतो देन ओके ठीक आहे इथे आली शीट मार्क्स डेटा येस. ओके आता यामध्ये जर करून दाखवलं असतं खरं स्टुडंट नेम सब्जेक्ट मार्क्स मॅक्सिमम मार्क्स आणि पर्सेंटेज ओके इथं होऊ शकेल अपेंड क्वेरीज ते आपण अपेंड क्वेरीज एक ट्राय करू मर्ज क्वेरीज तरी होणार नाही झाला आपण लास्टला बघा 100 पासून नवीन आलेला आहे डेटा कळालं येस. ओके मर्ज करायचं झाले तर सेम नंबर ऑफ रोज डेटा पाहिजे तरच होईल मर्जला आता इथे 100 आहेत काय 99 आहेत एक रो कमी पडतो आपल्याला सिमिलर मर्जला पण सेमच त्यानंतर हे फिल्टर मार्क्स त्यानंतर ट्रान्सफॉर्म टॅब ट्रान्सपोजचा इथे एक ट्रान्सपोज नावाचा एक ऑप्शन आहे बघा ट्रान्सपोजचा यूज माहिती आहे काय नो आयडिया. व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल करण्यासाठी येस करेक्ट म्हणजे ट्रान्सपोज काय करतं जे रोज आहेत त्यांना कॉलम्स मध्ये कन्वर्ट करतं आणि कॉलम्स जे आहेत ते रोज मध्ये कन्वर्ट करतं हे कशासाठी यूज होतं मॅट्रिक्स मध्ये यूज होतो मोस्ट ऑफ दी ओके त्यानंतर इथं पण सेम रिव्हर्स रोज आपण रिव्हर्स करू शकतो त्यानंतर नंबर काउंट रोज काउंट करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे की काउंट रोज त्यानंतर इथं पण डेटा टाईप आणि बेसिकच आहे डेटा टाईप दिलेला आहे की ऑटोमॅटिकली डिटेक्ट डेटा टाईप ही ऑटोमॅटिकली डेटा टाईप डिटेक्ट करण्यासाठी त्यानंतर रिनेम रिप्लेस व्हॅल्यू फिल पिवट कॉलम हा एक पिवट टेबलचा पार्ट आहे तो आपण नंतर बघू पिवट आणि अनपिवट ओके ज्यावेळी आपण पिवट टेबल शिकणार त्यावेळी बघणार आहे त्यानंतर ट्रान्सफॉर्म मध्ये हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे फॉर्मॅट ओके प्रत्येक कंपनीला एक फॉर्मॅट ठरलेला असतो की त्यांचा फॉन्ट कोणता असावा फॉन्टची साईज कोणती असावी आणि तो डेटा अप्पर केस मध्ये पाहिजे लोअर केस मध्ये पाहिजे की पास्कल लँग्वेज माहिती तुम्हाला कशी असते प्रत्येक कंपनीचा एक लँग्वेज ठरलेली असते त्यासाठी फॉर्मॅट ऑप्शनचा यूज खूप केला जातो आता इथे बघा की मोस्ट ऑफ द इथले जे टेक्स्ट आहे तो त्याचं पहिलं जे वर्ड आहे ते कॅपिटल आहे सो मला हे पूर्ण लोअर केस मध्ये पाहिजे तर लोअर केस ऑप्शन त्यानंतर ना अप्पर केस ना पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट होणार डेटा अजून एक ऑप्शन म्हणजे इथे डबल नाही आहेत आपल्याकडे कॅपिटलाइज इच वर्डचा माहित आहे ना ऑप्शन काय कसं असतं वर्किंग जर इथं कॉम्प्युटर सायन्स असतं ओके
आता कॉम्प्युटर सायन्स जर इथं असतं आपल्याकडे, आपण एक रिप्लेस करू व्हॅल्यू. फाइंड व्हॉट कॉम्प्युटर रिप्लेस विथ ओके, रिप्लेस केलं तर कॅपिटलाइज each वर्ड. कॅपिटलाइज each वर्डने काय होतं की प्रत्येक वर्डचा पहिला जो अल्फाबेट असतो तो कॅपिटल होतो. ओके, परत एकदा दाखवतो की लोअर केस केलं, पूर्ण लोअर केस मध्ये झालं, परत कॅपिटलाइज each वर्ड. हो का, कॉम्प्युटरचा C कॅपिटल आहे आणि सायन्सचा S. का आलं इथपर्यंत? सृष्टी, सुनीता, यशदीप, ठीक आहे. स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स आहेत. ओके, नंबर फॉर आवर सम, मिनिमम, मॅक्सिमम, मीडियन काढण्यासाठी हे आपण फॉर्म्युला मध्ये पण बघणार आहे. परत इथे सेम आपले बेसिक अर्थमॅटिक ऑपरेशन्स. देन ऍड कॉलमचा यूज आहे की नवीन कॉलम आपण इन्सर्ट करू शकतो, जसे की कंडिशनल कॉलम्स आपण आहे. नाहीतर जर तुम्हाला इंडेक्सिंग की प्रत्येक कॉलमला नंबर द्यायचा असेल तर इंडेक्स कॉलमचा, आणि हा डुप्लिकेट कॉलम म्हणजे कॉलम सिलेक्ट करून आपण त्याचा डुप्लिकेट क्रिएट करू शकतो. ओके, त्यात पण सेम फॉर्मॅट चेंजेस, यातून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर लाईक अँड टेक्स्ट टू कॉलम अँड पार्स हे कन्वर्ट करण्यासाठी यूज केलं जातं XML आणि JSON फाइल्स मध्ये. ओके, आता जे झालेले चेंजेस आहेत ते क्लोज अप्लाय करण्यासाठी क्लोज अँड लोड ऑप्शन. पॉवर BI मध्ये काय असतं? क्लोज अँड अप्लाय. ओके, इथे एक नवीन शीट तयार होते. ठीक आहे, अपेन 1 नावाने एक शीट तयार झाली आहे. मार्क्स डेटा ट्रू अँड अदर वन इज टेबल 1. या 3 नवीन शीट्स तयार झालेल्या आहेत. कळालं पॉवर क्वेरी एडिटर? ओके, आता आपण एक्सेल मधले सिंपल फंक्शन्स बघणार आहे. कोणाला माहित आहे फंक्शन आणि फॉर्म्युला मध्ये काय डिफरन्स आहे? Anyone knows what is the difference between Excel function and Excel formula?
गाईज कुणाला काय माहित आहे रिप्लाय तरी द्या. नो आयडिया सर, नाही माहिती. ओके, फंक्शन म्हणजे आणि फॉर्म्युला मध्ये डिफरन्स आता क्लिअरली आपण बघू. तर इथे एक सेल्स कॉलम आहे, त्याची मला सम करायचे. ओके, टोटल सेल्स काढायचे. तर मी काय करणार, फर्स्टली इज इक्वल टू कोणताही फंक्शन नाही तर फॉर्म्युला अप्लाय करण्याची टेक्निक आहे की त्याची स्टार्टिंग इज इक्वल टू ने होते. ओके, तर फर्स्ट आपण एक सेल सिलेक्ट करायची, त्यानंतर मला सम करायची आहे प्रत्येकाची. सो प्लस देन सेकंड सेल प्लस देन थर्ड सेल प्लस देन फोर्थ देन फिफ्थ देन सिक्स्थ सेल. ओके, हा झाला आपला फॉर्म्युला. हा आपण लिहिला आहे तो फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आणि फंक्शनचे जे असतात ते इथे शो होतात बा फॉर्म्युला बार मध्ये. ओके, सेम आता मला ही लेंथी प्रोसेस आहे. जर माझ्याकडे समजा असाच 50,000 या 5,000 रोजचा जर डेटा असेल तर मी एक 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 मॅन्युअली तरी नाही करू शकणार. तर त्यासाठी आपण यूज करतो की फंक्शन. टोटल सेल्स काढायचं फंक्शन आहे की सम. ओके, आपण सम केलं, इथे सजेशन आलं, देन ब्रॅकेट. तर सम करण्याचे दोन टाइप्स आहेत की आपण एक एक नंबर वाईज पण करू शकतो. इथे सिंटॅक्स पण आला आहे बघा एक पॉपअप विंडो मध्ये, नंबर 1 नंबर 2. फर्स्टली नंबर सिलेक्ट केला, देन कॉमा, देन परत नंबर 2, परत कॉमा, नंबर 3, नंबर 4, नंबर 5 अँड नंबर 6. देन ब्रॅकेट क्लोज करायचा आणि एंटर. ठीक आहे, फंक्शन झालं. आणि दुसरा ऑप्शन आहे की परत सम लिहायचं, देन डिरेक्टली आपण रेंज सिलेक्ट करायची. ओके, अँड प्रेस एंटर. सेम रिझल्ट येतो. कळाला डिफरन्स काय फंक्शन आणि फॉर्म्युला मध्ये? Yes, sir. ओके, फॉर्म्युला लिहायसाठी दोन प्रकारे आपण लिहू शकतो की आपण डिरेक्टली ते 1 बाय 1 टाईप करू शकतो, नाही इज इक्वल टू लिहून सम असे, त्यानंतर रेंज सिलेक्ट करणार आपण, असंही करू शकतो. नाहीतर इथे एक फॉर्म्युलाज नावाचा एक टॅब आहे, तर इथं इन्सर्ट फंक्शन मध्ये जायचं. इथं एक डिस्क्रिप्शन लिहायचं की आपल्याला काय करायचं आहे. मला आता सम करायचं आहे, टोटल सम. देन गो वर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्स येतात आपल्याला. वेट अ मिनिट, सम. ओके, ओके क्लिक केलं तर आपल्याला एक अशी विंडो येते. ठीक आहे, इथं आपण रेंज पण सिलेक्ट करू शकतो, नाहीतर एक 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 नंबर पण इन्सर्ट करू शकतो. तर आता मी इथं रेंज देतो नंबरची. इथे एक प्रिव्ह्यू पण आलाय बघा, 2,85,000. कळलं? देन ओके. काल आपण फॉर्म्युलेज कसं यूज करू शकतो, एक UI थ्रू पण करू शकतो, नाहीतर डिरेक्टली आपण मॅन्युअली एंटर पण करू शकतो फॉर्म्युला और फंक्शन. ओके, आता सम झालं. बेसिक बेसिक आधी फंक्शन आपण एक क्लिअर करू, मग उद्याच्या लेक्चर मध्ये आपण ऍडव्हान्स फंक्शन करू. फर्स्ट आता सम झाल्यानंतर मीन मॅक्स, आता यातली मला मिनिमम और मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. तर इज इक्वल टू मीन, त्यानंतर ब्रॅकेट, त्यानंतर इथून रेंज सिलेक्ट केली, देन एंटर प्रेस केलं तर मिनिमम व्हॅल्यू दिसणार. सिमिलर फॉर मॅक्स,
देन एंटर 80,000 80,000 मॅक्सिमम व्हॅल्यू आली. कळालं इथपर्यंत का कोणाला काही डाऊट्स आहेत? ऑनलाईन इज इक्वल त्यानंतर ॲव्हरेज पण आपण फाइंड आउट करू शकतो. ॲव्हरेज साठी आहे ॲव्हरेज देन सिलेक्ट रेंज देन एंटर. ओके ॲव्हरेज कॅल्क्युलेट झाली. मेन मॅक्स झालं. त्यानंतर राऊंड फंक्शनचा एक यूज करायचा आपण. राऊंड फंक्शनचा यूज काय असतो की जे डेसिमल व्हॅल्यूज आहेत त्या कन्वर्ट होऊन हे आपल्याला प्रॉपर होल नंबर देतो तो. ओके देन इज इक्वल टू राऊंड ओके नंबर आपण हा सिलेक्ट केला. देन नंबर ऑफ डिजिट्स आता इथे 2 आहेत सो आपण 1 चूज करू. ओके 57चं त्यानं 60 केलं. कळालं राऊंड फंक्शनचा यूज काय? तसंच अजून एक फंक्शन आहे राऊंडचं की राऊंड अप अँड राऊंड डाऊन. राऊंड अप काय करतं की आपण एक नंबर सिलेक्ट केला. त्यानंतर त्याला व्हॅल्यू दिली 2. तर तो तेवढे डेसिमल कमी करून एक राऊंड अप व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट करतो. आता इथे 99 होतं त्याच्या जागी आपण आय गेस F2 घेऊ. इथे पण सेम येतं. वेट अ मिनिट. फोर फाय सिक्स सेवन 8.57. ओके ही एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपण राऊंड अप फंक्शन यूज करू आणि नंबर देन कॉमा देन 2 सिमिलर थोडक्यात राऊंड अप हे काय करतं की व्हॅल्यूला नेक्स्ट स्टेजला घेऊन जातं. जसं इथं 57 आहे ना ते तिथे इथे येणार की 45678.6 येणार. ते जे नेक्स्ट असेल मोठी व्हॅल्यू 57 नंतर आपल्याला 60 येणार आणि राऊंड डाऊन जर केलं तर इथं 55 असाइन होणार. कळालं राऊंड अप अँड राऊंड डाऊन. नूतन पूनम सृष्टी आतापर्यंत काय प्रॉब्लेम? No, sir, no problem till now. नो सर नाही आहे काय. ओके एक लास्ट No, आहे. sir. लास्ट बेसिक फंक्शन आहे की ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट काय करतं की जे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करतं. देन इज इक्वल टू ॲब्सोल्यूट साठी फॉर्म्युला आहे की ABS. ओके आणि आपण नंबर्स दिला F3 देन एंटर. तर निगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये त्याने कन्वर्ट केल्या. ओके आज आपण बेसिक 7-8 फंक्शन बोलले. फर्स्ट तर सम, ॲव्हरेज, मीन मॅक्स,
त्यानंतर काय बघितलं, राऊंड फंक्शन, राऊंड अप अँड राऊंड डाऊन, अँड देन ॲब्सोल्यूट. ओके, हे बेसिक फंक्शन आज क्लिअर झालेत. तर उद्या आपण थोडे ॲडव्हान्स फंक्शन बघणार आहे, जसं की फिल्टर, सॉर्ट, काउंट ए, काउंट ब्लँक, काउंट फंक्शन, त्यानंतर युनिक, सम इफ्स, काउंट इफ्स, ॲव्हरेज इफ्स अँड लॉजिकल फंक्शन्स. ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये काय डाऊट्स, काय कळालं नाही कोणता पार्ट? No, sir. All good. ओके, जर काही डाऊट नसतील तर लिव्ह केलं तर चालेल. Sir, yesterdayचे लेक्चर आहे का रेकॉर्डेड? हा, अपलोड केले युट्यूबला. ओके. सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी असते ना? हो हो. ओके.